दरवर्षीप्रमाणे या वाढदिवसाला सुद्धा काहीतरी वेगळाच प्लॅन होता. घरामध्ये तर साजरा करणारच नाही हे आधीपासून ठरलेलं होतं. एकीकडे मस्तपैकी चहा झालेला आहे, फक्त चहा पिणार आणि घराच्या बाहेर जाणार. पण त्यापूर्वी आपली जी संस्कृती आहे वाढदिवसाच्या दिवशी काय करायचं असतं तर ते करणार आहे. तसा तर आमचा केक कटिंग काल रात्री 12 वाजता झाला होता. सचिनच्या ऑफिसचे सगळेच त्याचे कलिग्स आले होते घरामध्ये आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. तर तो व्हिडिओ मला शूट करता आला नाही कारण की मोबाईल पूर्णपणे स्विच ऑफ झाला होता. 1-2 फोटोज आहेत तर ते मी व्हिडिओच्या एंडला शेअर करेन. हां ठीक आहे, थोडीशीच लाव, जिथं लावले ना तिथं थोडीशीच लाव. माझ्या दोन्ही मुलांनी मिळून इतकं सुंदरसं असं एक छानसं कार्ड तयार केलं आहे सचिनसाठी. तर हे शिवचरणचं हँड आहे आणि हे वैशूचं आणि हे माझे फिंगर प्रिंट्स आहेत. तर आय होप त्याला नक्कीच आवडेल. चहा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही घराच्या बाहेर पडतोय. तर खरं सांगू काय तर कारमध्ये बसेपर्यंत मला माहिती नव्हतं की नेमकं जायचं कुठे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अक्षरशः कितीतरी दिवसानंतर इतकं सुंदर क्लायमेट, पाऊस, चक्क असं वाटतं जसं का मी पुणे, मुंबई, कोल्हापूर साईडला आहे. आता या सर्कलमध्ये आमच्याबरोबर जे झालं ते पुढचे 1 ते 2 मिनटं तुम्ही नक्की ऐका. ही गोष्ट ना फक्त आमच्यासोबत नाही तर आपण जर वेगळ्या राज्यात जात असेल, आपला गाडी नंबर वेगळ्या राज्याचा असेल तर नक्कीच लोक आपल्याला फसवतात आणि आपल्याला त्रास देतात. तर अशा लोकांशी आपण कसं वागायचं तर हे मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे, तर नक्की बघा. बरेचदा काय होतं की एखाद्या नवीन शहरात जात असताना किंवा कुठे लॉंग ड्राईव्हला जात असताना चुकून का असे ना आपला एखादा टर्न चुकतो. जरी चुकला नसेल तरी समोरचा व्यक्ती आपला चूक काढतो. तर त्यासाठी अवेअरनेस म्हणून मी एक छोटीशी क्लिप शेअर करते की आमच्याकडून चुकूनच असं झालं. बरेचदा आम्ही त्या रस्त्याने जातो, कधी आजपर्यंत झालेलं नाहीये, पण आज मुद्दामून आम्हाला ट्रॅफिक सिग्नलवाल्यांनी थांबवलं आणि आम्हाला 3000 रुपये दंड पे करण्यासाठी सांगितलं. तर आम्ही पण हुशार आहे. बरेचदा अशा गोष्टी घडल्यामुळे आम्ही सांगितलं की आमच्याकडे बरेचदा जर त्यांनी 3000 रुपये कॅश मागितली तर आपण जर 3000 रुपये दिले असते तर आपल्याला कदाचित रिसिप्ट मिळाली असती. पण त्यांना ऍक्च्युली ते नको असते, त्यांना ऍक्च्युली त्यांच्या खिशात पैसा पाहिजे असतोय म्हणून मग ते आपल्याला म्हणतात ठीक आहे जितना होता है उतना दे दो वगैरे वगैरे. तर अशा वेळी काय करायचं, हे तर लोक आपल्याला सोडणार नाहीये, हे तर मात्र खरंच आहे. जेवढं होईल तेवढं त्यांना नाही 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 म्हणायचं, व्यवस्थित समजून सांगायचं, जितकं पोलाईट होईल तितकं पोलाईटली बोलायचं. मी आतापर्यंत तेच केलंय, खूप रिक्वेस्ट केली त्यांना आणि फायनली 2 लोक होते तर म्हटलं डिवाइड करतील ते 300 रुपये म्हणून त्यांना 600 रुपये एकदाचे दिले ऑनलाईन. आणि ट्रॅफिक सिग्नल पोलीसवाल्यांना अजिबात घाबरायचं नाहीये. आपण पहिला गोष्ट चुकायचं नाही, काळजी घ्यायची. आणि होतंय कधी कधी आपल्याकडनं चुकून होऊन जात असते, त्यामुळे घाबरायचं नाही. बरेच ट्रॅफिक सिग्नल पोलीसवाल्यांकडनं ना पावती सुद्धा नसते आणि काय होतं आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं घाबरून जातो आणि त्यांनी सांगेल तेवढे पैसे आपण देऊन देतो. तर असं करायचं नाही, जेवढं होईल तेवढं कमी करायचं. आणि ते कमी म्हणजे लिटरली 200-300 रुपये सुद्धा घ्यायला तयार असतात कारण त्यांना त्यांचा खिसा गरम करायचा असतो फ्रीमध्ये. त्यामुळे घाबरायचं रे. आम्ही पण ऍक्च्युली आमचे 600 रुपये गेलेच म्हणा सोडा, पण ते माणूस सोडत सुद्धा नव्हता. वेळ सुद्धा महत्वाची, पुढे पण आम्हाला जाणं तेवढंच गरजेचं होतं. तर 3000चे 600 रुपये दिले. तर हेच फक्त अवेअरनेस आहे की अजिबात घाबरायचं नाही, जेवढं कमी होईल तेवढं कमी करत राहायचं. आणि कॅश नाहीये, डायरेक्टली सांगायचं आमच्याकडे कॅशच नाहीये. काही वर्षांपूर्वी असं वाटायचं की वाढदिवस म्हटलं की फॅन्सी कपडे, खूप छान सेलिब्रेशन, पार्टी, मजा मस्ती आणि खूप काही गोष्टी. तर कालांतराने ना थोडं चेंज होत गेलं बरं का. थोडं शांतता हवी, आवडीचे व्यक्ती आपल्यासोबत असावे, एक छानसा लॉंग ड्राईव्ह असावा, सुंदर ठिकाणी साधं सिंपल सोबर जेवण असावं, सुंदर दिवस घालवावं, देवपूजा वगैरे करावी.
तर असं एकंदरीत आमचं आता हल्ली वाढदिवस म्हटलं की असंच असतं आहे रुटीन. तर त्याचमुळे सकाळी मंदिरात जाऊन आला हा आणि तोपर्यंत मी घरातलं आवरलं आणि आता छानसं लाँग ड्राईव्हला चाललो आहे. पुढे एक धबधबा आहे तिथे चाललो आहे असं सचिनने सांगितलं. त्या धबधब्याचं नावसुद्धा मला माहिती नाही आहे. असंच मागच्या वर्षी आम्ही सोमनाथला गेलेलो, त्याआधी द्वारकाला गेलेलो. तर पुण्यात असताना तामिनी घाट जो आहे बघा आता सध्याला फार ट्रेंडिंगमध्ये असेल तिथे गेलेलो. दरवर्षी असे वेगवेगळ्या ठिकाणी थोडंसं लांब असं जात असतो आणि भारी वाटतंय खरं. तर खूप भूक लागलेली, सकाळी नाश्ता केलेला पण तरीसुद्धा प्रवास, पाऊस आणि क्लायमेट इतकं सुंदर होतं की भूक लागलेली. तर आम्ही आलूपुरी ऑर्डर केली, पण आलूपुरी बघितल्यानंतर मी थोडी डिसअपॉइंट झाले कारण की त्यांनी आलूची चटणी म्हणजे पिवळी भाजी आणि पुरी दिलेली. पण ठीक आहे, टेस्टवाईज ओके होतं, छान होतं. मंचुरियन पण टेस्टीच होतं. तर खाऊन पिऊन झाल्यानंतर पुन्हा आम्ही प्रवासाला लागलो. अहमदाबादपासून 150 किलोमीटरच्या अंतरावर असलेला जंजारी धबधबा, तर त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. मला नेहमी असं वाटतं की एखाद्या ठिकाणी जाण्यापेक्षा त्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधला जो प्रवास असतो ना तो खूप महत्त्वपूर्ण असतो. कारण की तो प्रवासमध्ये जर आपली व्यक्ती आपल्या जवळची असेल ना, खूप सुंदर हा प्रवास होतो. क्लोज आहे ड्यू टू हेवी रेन. लेट्स सी काय होतंय. अक्षरशः असं वाटतंय एखाद्या गावामध्ये आलोय, एकदम महाराष्ट्राचे. इतकं छान फील होतंय. आणि ऐक कॅमेरामध्ये दिसत नाहीये पण केवढे मोर आहेत ते. ओ माय गॉड, एवढे सारे मोर ते जम्बो में. पिसारा बघ तो पिसारा केवढा काय सुंदर दिसतोय ग बाई. प्लॅनिंग फ्लॉप झालेला आहे. धबधब्याला जाण्याचा रस्ता बंद केलेला आहे, त्यामुळे हे रद्द झालं. बघूया आणि पुढे काय होतंय. धबधब्याचा रस्ता बंद झाल्यामुळे आम्हाला आज जायला मिळालेलं नाही. आता बघूया पुढे काय होते. नाहीतरी जर्नी तरी आम्ही फार छान एन्जॉय केलेली आहे. बाहेरचं क्लायमेट इतकं सुंदर, इतकं भारी वाटतंय. ऑसम आहे. कॅमल बघ, कॅमल. वाव. जवळपास 3.5 तास गाडीमध्येच बसून होतो, पण ह्यावेळेस अजिबात कंटाळा आला नाही कारण की किती तर महिन्यानंतर आम्ही इतकं सुंदर क्लायमेट एन्जॉय केलं आणि प्रवास पण खूप छान झाला. जरी धबधब्याला जायला मिळालं नाही तर आय होप लवकरच जाऊ. सध्या सेफ्टी पण इम्पॉर्टंट आहे. त्यांनी बंद केला याचा अर्थ आपल्या सेफ्टीसाठीच ते चांगलं असेल. तर आत्ता बघता बघता आम्ही अहमदाबादला पोहोचलो आहोत आणि पुढचा प्लॅनिंग म्हणजे काय नाही, बेडरूम दिसते आहे, बेडरूममध्ये जाणार, झोपणार, संध्याकाळच्या रुटीनला लागणार. पण खरंच खूप छान गेला आजचा दिवस आणि अविस्मरणीय क्षण जर म्हटला तर हा जो प्रवास होता खूप सुंदर होता. असा तुमचाही असेल ना एखादा प्रवास. अरे एक सेकंड, आज तर आपण फिरलोच नाही, नुसतं फिरून आलोय जेवण करून. What a big prank your daddy done. म्हणते लय पार्टी देणार, आपण जाणार आणि नुसतं जेवण करून आलो आपण वापस. सच्ची काय वाटतंय.